विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण साहित्यशास्त्र या विषयाच्या पुढच्या भागामध्ये आलेलो आहोत. मागच्या तासामध्ये आपण भारतीय साहित्य विचार, साहित्य म्हणजे काय ही संकल्पना समजून घेत असताना भारतीय साहित्य विचार अभ्यासला होता. भारतीय साहित्य विचार जो आहे हा भारतीय साहित्य विचार रस या विचाराभोवती फिरताना आपण पाहिला. आणि हा रस कसा निर्माण होतो, त्याची शृंखला कशी असते, याच्यासाठी अलंकार, याच्यासाठी वक्रोक्ती, याच्यासाठी औचित्य आणि याच्यासाठी ध्वनी असे सिद्धांत मांडले गेले होते. तर रीती एक आपला विषय राहिला, रीती. तर हे सर्व जे आहेत, हे जे सर्व सिद्धांत होते भारतीय सिद्धांत, हे सिद्धांत अशा पद्धतीनं रस विचाराशी संबंधित होते. म्हणजे त्याने असा कल्पना केली की जर अलंकार असेल तर रस तयार होईल, वक्रोक्ती असेल तर रस तयार होईल, औचित्य असेल तर रस निर्माण होईल, ध्वनी असेल तर रस निर्माण होईल, रीती असेल तर हे रस निर्माण होईल. आणि रस निर्माण झाला म्हणजे तुमचं साहित्य निर्माण झालं. त्याला त्यांनी साहित्य असं म्हटलेलं आहे. कशाला? तर जर रस असेल तर ते साहित्य. आणि साहित्याचं हे स्वरूप जे आहे हे फार महत्वाचं आहे. कारण की यांनी या साहित्याच्या सर्व व्याख्या कुणाला समोर ठेवून ठेवल्या. त्यांच्या समोर कोणतं साहित्य होतं, तर त्यांच्या समोर होतं महाकाव्य. म्हणजे महाकाव्य किंवा महाकाव्य सदृश्य जे साहित्य असेल, मोठा ग्रंथ असेल, त्याच्यासाठी त्यांनी हे सर्व जे विचार आहेत ते त्यांनी केलं आणि त्याच्यानुसार साहित्याच्या काही व्याख्या केल्या. आता याच्यामध्ये एक गंमत पहा. जिथे महाकाव्य आहे, जिथे मोठमोठं साहित्य लिहिलं गेलं, त्याच्याच बाजूला अगदी छोटं स्फुट स्वरूपाचं साहित्य सुद्धा लिहिलं गेलं. त्याच्यामध्ये आपण अभंग हा प्रकार, कवितेचा प्रकार फार महत्वाचा आहे. आपण पाहतो की संतांनी अभंग लिहिले. आता अभंग लिहिण्याची, जेव्हा अभंगाचं विश्लेषण करण्याची वेळ आली, अभंगामधला रस शोधण्याची वेळ आली. आता आपण काल पाहिलं होतं की 8 स्थायी भाव होते मागच्या तासामध्ये आणि त्याचे 8 रस होते. शृंगार होता, क्रोध होता, मत्सर होता, बिभत्सता होती, अनेक प्रकारचे मनातले भावना त्याच्यामध्ये होत्या. आता त्या काळामध्ये जेव्हा संत त्यांचे अभंग लिहित होते तेव्हा 2 पद्धती भारतामध्ये विकसित झाल्या. 2 प्रकारचं साहित्य चालू झालं. जर तुम्ही वाङ्मयाचा प्रकार, वाङ्मयाचा इतिहास, मराठी वाङ्मयाचा इतिहास जर चांगला अभ्यासला, थोडस जर वाङ्मयाच्या इतिहासाचं थोडस लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की एकीकडे पंडिती कवी आहेत, हे सर्व पंडिती कवी, आणि दुसऱ्या बाजूला संत आहेत. म्हणजे एकीकडे पंडिती साहित्याचा प्रभाव विकसित झालेला आहे रस निर्माण करण्यासाठी. महाकाव्य सदृश यांनी सुद्धा मराठी भाषेला विकसित केलं, मराठी भाषेचा दर्जा वाढवला. आलं लक्षात? लोक म्हणायचे की याच्यामध्ये महाकाव्य निर्माण होऊ शकतात का? तर पंडितांचं काम त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहे. त्यांनी त्यांचं आयुष्य खर्च केलं, पोटार्थी का असे ना. काही लोकांनी पोटा पाण्यासाठी ग्रंथ लिहिले, काही लोकांनी खरंच भक्तीनं ग्रंथ लिहिले, काही लोकांनी विद्वत्ता प्रदर्शित करण्यासाठी ग्रंथ लिहिले. तर तो एक वेगळा भाग आहे. परंतु त्याच वेळेमध्ये त्यांच्या समकालीन असणारे संत हे सुद्धा साहित्य निर्माण करत होते, हे सुद्धा अभंग लिहित होते. मग आता जेव्हा प्रश्न पडला की अभंगामध्ये मत्सर असतो का? नाही, मत्सर रस निर्माण होऊ शकत नाही. एखाद्या विषयी राग असतो का?
तर अभंगामध्ये कवी राग व्यक्त करतो, एखादा संत रागावून म्हणेल. आपण काल पाहिलं होतं की देवाला सुद्धा संतांनी रागावून बोललेला आहे, परंतु याचा अर्थ त्यांना दुसऱ्याच्या मनामधला राग तयार करायचा होता. देवाविषयी तुम्ही राग तयार करावा असं काही होतं का त्यांच्या मनामध्ये? तर तसं काही नव्हतं. म्हणजे राग, क्रोध, मत्सर, बिभत्सता, शृंगार, हे जे सर्व विकार आहेत, हे विकार या अभंगामध्ये आहेत का? तर हे विकार या अभंगामध्ये नव्हते, त्यांना ते सापडले नाहीत. आणि त्याच्यामध्ये अलंकार जरी असले तरी ते छोट्या प्रमाणात होते. वक्रोक्ती होती, रीती होती, ध्वनी होते, औचित्य होते, हे सगळं होतं, परंतु हे महाकाव्य सदृश नव्हतं. तर यांचं एक स्वतःच एक वलय होतं, स्वतःची एक साहित्याविषयीची भूमिका होती. म्हणजे जो साहित्य लिहील तो त्याच्या पद्धतीने त्याच्या गरजेनुसार लिहील, आणि त्याच्या गरजेनुसार लिहिलं की त्याच्या व्याख्या सुद्धा बदलतील. मग आता भारतीय साहित्य विचारामध्ये या पंडित लोकांनी किंवा या मुनी लोकांनी किंवा या प्राचीन लोकांनी जे हे सिद्धांत मांडले होते, ते सिद्धांत इथपर्यंत ठीक होते. ठीक आहे बाबा, वक्रोक्ती आहे, अलंकार आहे, सगळं आहे, परंतु रस, या रसामध्ये मात्र हा अभंग वाङ्मय प्रकार बसायला काही तयार नव्हता. समजा संत तुकारामांनी विठ्ठलाविषयी एखादी अभंग लिहिला, तर विठ्ठलाविषयीच्या अभंगामध्ये शृंगार, मत्सर, राग, बिभत्सता ह्या गोष्टी येतील, हरकत नाही, परंतु जो रस असतो तो रस मात्र वेगळा असेल. आणि मग अभ्यासकांनी जेव्हा यांचं विश्लेषण केलं, आधुनिक अभ्यासकांनी सुरुवातीच्या काळामध्ये, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या अभंगामध्ये एक वेगळा रस आहे, आणि तो रस आहे भक्ती. आपल्याला एक अभंग माहित असेल, त्याच्यामध्ये ती कानोपात्र म्हणते, नको देवराया अंत असा पाहू, प्रार्ण हा सर्वार्था जाऊ पाहे. नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वार्था जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले ऐसे देवा. आता याच्यामध्ये काय म्हणतोय, देवराया तू माझा अंत पाहू नकोस. जसं हरिणीचं पाडस, पहा इथं अलंकाराला, एखाद्या हरिणीच्या पाडसाला, पिल्लाला जर एखाद्या वाघानं पकडलं तर त्याची जी अवस्था होते, तो जसा धावा करतो त्याच्या आईचा मदतीचा, तसा धावा मी करत आहे. आता इथं अलंकार आहे आणि रसामध्ये करुणा सुद्धा आहे, म्हणजे ती करुणा भागते किंवा मला मदत कर, मी फार अडचणीमध्ये. परंतु हा करुणा ही भावना जरी तिथं असली तरीही स्थायी भाव म्हणून हा रस नाहीये. तर तिथं स्थायी भाव कोणता आहे? भक्ती. मग ती देवाला खरोखर अडचणीत आहे म्हणून बोलवते आहे, परंतु हे बोलवणं कसं आहे तर भक्तीने युक्त आहे. आणि मग आता आपल्या चोखा मेळाचा एक अभंग आहे, तुम्हाला माहित असेल, उस डोंगा परी रस नवे डोंगा. उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुलली असी वरली रंगा. उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय बोलली अशी वरली रोंगा. हा डोंगा इथं लिहायचा राहिलाय, तिथपर्यंत हा पूर्ण शक्य नाही. जल नदी डोंगी, नदी डोंगी परी परी जल नव्हे डोंगे. म्हणजे नदी डोंगी आहे, नदी वाकडे तिकडे आहे, परंतु त्याच्यातलं पाणी वाकडं तिकडे आहे का? नाही. काय बोलली अशी वरली रंगे. ऊस डोंगा, ऊस वाकडं तिकडं आहे, परंतु रस वाकडा तिकडे आहे का? नाही. शेवटी तो म्हणतो चोखा डोंगा, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा. चोखा डोंगा म्हणजे जो चोखा मेळा आहे, तो दिसायला कुरूप असेल, तो दिसायला वेगळा असेल, तो भक्त या कॅटेगरीमध्ये बसत नाही. जसे आपण पाहतो वारकरी कसे कपडे वगैरे घालून जातात, किंवा पुजारी जे असतात त्यांचा एक स्पेशल ड्रेस असतो,
तसा तो नाहीये. किंवा त्याची जी जातपात जी असते गोष्ट, त्या काळामध्ये जातपात महत्वाची होती, आता पण थोडीशी त्याचे अवशेष आहेत. तर तो नसेल, त्या कॅटेगरी मधला नसेल, तो त्या चौकटीमध्ये बसत नसेल. त्याच्यामुळे चोखाला डोंगा, त्याचा आहार विहार वेगळा आहे, त्याला मांसाहार करावा लागतो, त्याचा व्यवसाय वेगळा आहे, व्यवसाय हिंसक आहे त्याची जीवन पद्धती ही सुद्धा एका भक्ताला मानणारी नाहीये. त्याचं जीवन वेडवाकडं आहे, तो गुलाम पद्धतीनं तो जगतो. समाजामध्ये त्याला मान सन्मान नाहीये, परमेश्वराच्या तो जवळ जाऊ शकत नाही, परमेश्वराला स्पर्श करू शकत नाही सामाजिक नियमामुळं. तर अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे चोखा हा डोंगा आहे. डोंगा म्हणजे या डोंगाच्या पद्धतीनं. परंतु त्याचा भाव जो आहे हा मात्र डोंगा नाही. आता इथं काय अलंकार आहेत, वक्रोक्ती आहे, औचित्य सुद्धा पाळलेलं आहे. त्यांना जे योग्य वाटत असेल ते पहा. त्यांनी स्वतःवरच्या अन्याय अत्याचाराचं वर्णन केलंय का इथं? नाही. फक्त हा शब्द वापरला. डोंगामध्ये त्यांना सगळं सांगितलं. ध्वनी आहे, याच्यातून एक वेगळा अर्थ व्यक्त होतो. रीतीत आहेच, अभंगाचा फॉर्म त्यांना पाहायलाय, वापरलाय. त्याच्या दैनंदिन जीवनातले शब्द वापरलेत. स्टाईल त्यांची स्वतःची आहे. ते काय तुकारामाचं अनुकरण करत नाहीत का नामदेवाचं अनुकरण करत नाहीत. मग जेव्हा असं आहे, ही सगळा अभंग, याच्यामध्ये कोणता रस तयार होतो? तर त्यांनी सांगितलं एक करुणा आहे, पण हा करुणा रस नाही. मत्सर आहे, पण मत्सर रस नाही. राग आहे, पण हा राग रस नाहीये. बिभत्सता असेल, पण बिभत्सता हा काही रस नाहीये. तर असे जर जे अभंग आहेत संतांचे, त्या संतांच्या अभंगाचं जेव्हा त्यांनी विश्लेषण केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अभंग का लिहिले गेलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं भक्तीसाठी. म्हणजे परमेश्वराच्या भक्ती करण्याच्या हेतूनं, परमेश्वराची आराधना करण्याच्या हेतूनं, परमेश्वराची भक्ती करा असा लोकांना उपदेश करण्याच्या निमित्तानं हे अभंग साहित्य लिहिलं गेलेलं आहे. आणि म्हणून हा जो रस आहे तो आहे भक्तिरस. संतांचा जो रस आहे तो आहे भक्तिरस. आणि मग सुरुवातीला भक्तिरस मांडला गेला, परंतु नंतर लोकांच्या लक्षात आलं, आणखीन जेव्हा विश्लेषण केलं अभ्यासकांनी, तेव्हा सांगितलं की भक्ती हा रस आहे का भाव आहे. महत्वाची गोष्ट आहे. आता भाव आणि रस याच्यामध्ये काय फरक आहे? आता याच्यामध्ये भाव आणि रस याच्यामध्ये काय फरक आहे? सगळ्यात महत्वाचा गोष्ट, भाव आणि रस याच्यामध्ये फरक असतो. आता आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस, राग हा आहे, क्रोध हा रस आहे, शृंगार आहे, त्याचा एक वेगळा रस आहे. म्हणजे स्थायी भाव जो असतो, हा भाव म्हणजे स्थायी भाव. आणि याच्यापासून जो बनतो तो रस. एकच आहे ती गोष्ट एकच आहे, परंतु ते परिणाम स्वरूप असतं. आलं लक्षात? आता आपण मागे पाहिलं होतं की ही भक्ती रस आहे. आता हे सगळे अमान्य केले आणि सांगितले की अभंगाचा जो संतांचा रस आहे तो भक्ती रस आहे. पण नंतर त्याच्यामध्ये विश्लेषण केलं, त्यांनी सांगितलं नाही, भक्ती हा भाव आहे. आता भाव म्हणजे आपण पाहतो ना, भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. म्हणजे हातावर आवळा घेतल्यासारखं जसा परमेश्वर आवळा दिसतो तसा परमेश्वर आपल्याला दिसतो. तर हा जो स्थायी भाव आहे, जो माणसाच्या मनामध्ये आहे, तो स्थायी भाव आहे भक्ती. आणि या स्थायी भावातून जो रस निर्माण होतो तो आहे शांत. आता स्थायी भाव जो आहे, त्या स्थायी भावातून जो रस निर्माण होतो तो आहे शांत रस. आणि हा जो शांत रस आहे हा या अभंगाचा रस आहे असं काही अभ्यासकांनी सांगितलं. आता हे परिवर्तन कसं काय झालं? तर त्याच्यासाठी आपल्याला हा रस सिद्धांत परत एकदा समजावून घ्यावा लागतो की एखादी गोष्ट, आता यांनी हे सांगितलं, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय बोलली असी वरलिया रंगा.
नदी डोंगी परी जल नवे डोंगे, काय बोलली असी वरलिया रंगे. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय बोलली असी वरलिया रंगा. आता यांनी हे सगळं वापरलं. आता याचा रस कोणता आहे आणि याचा भाव कोणता आहे, तर याच्यामध्ये जेव्हा लक्षात येईल आपल्याला की याच्यामधून हा जो स्थायी भाव आहे, हा स्थायी भाव आहे भक्ती. त्याला परमेश्वराची भक्ती करायची आहे आणि त्या भक्तीच्या अनुषंगानं स्वतःची मांडणी तो करतोय. आणि ही मांडणी झाल्याच्या नंतर जेव्हा तो भक्ती करेल, अभंगातून परमेश्वराचं वर्णन करेल, स्वतःच्या मनातल्या भावना प्रकट करेल, ही भक्ती झाल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये काय तयार होईल? शांत रस तयार होईल. शांत म्हणजे जिथं कोणतीही भावना तयार होणार नाही. आता हा सगळ्यात मोठा वादाचा प्रश्न राहिलेला. भावना तयार होणार नाही म्हणजे, आणि जर भावना तयार होणार नाही म्हणजे काहीच होणार नाही. तुम्हाला करुणा नाही, मत्सर नाही, राग नाही, विभत्सता नाही, शृंगार नाही, कोणताही 8 विकार जे यांनी सांगितले होते, रस जे सांगितले होते 8 प्रकारचे, हे कोणतेही 8 रस आणि यांचे स्थायी भाव निर्माण होणार नाहीत. तिथं ती शांत भावना तयार होईल की जिथं निर्विकल्प, निर्विकार अशी अवस्था म्हणजे शांत रस. आता जोपर्यंत भक्ती रस होता तोपर्यंत ठीक आहे बाबा, देवाची भक्ती करायची. पण या भक्तीला भाव करून टाकलं, स्थायी भाव करून टाकलं त्याचं, आणि त्याच्यामधून बनवलं शांत रस. आता शांत रस जर झाला, जर एखादा व्यक्ती शांतच होऊन गेला, त्याच्या मनामध्ये कोणत्याच भावना निर्माण झाल्या नाहीत, तर काय होईल? ते साहित्य असेल का? तर हा एक मूलभूत प्रश्न निर्माण झाला. जर तिथं शांतता अवस्था आली, या सगळ्या विकारांची, या सगळ्या स्थायी भावांची एक सपाट अवस्था, जिथे त्याला राग येत नाही, जिथे त्याला कोणाचं हेव वाटत नाही, जिथे त्याला कोणाला दूषण द्यावं वाटत नाही, जिथे त्याला फारसा आनंद होत नाही, हर्ष आणि आनंद, जो फारसा उत्साही नाही, जो फारसा निरुत्साही नाही, कोणताच विकार नाही, अशी ती अवस्था म्हणजे शांत. आणि मग यांचं म्हणणं की जेव्हा आपण अभंग ऐकतो, अभ्यासकांचं म्हणणं, जेव्हा आपण अभंग ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होते आणि आपण या दैनंदिन जीवनातून, दैनंदिन प्रश्नातून वर जाऊन परमेश्वराची आराधना करतो, तिथे शांत होतो. आता ही जी शांतता आहे, महत्वाचा प्रश्न आहे, आता ही जी शांतता आहे, या शांततेला रस म्हणता येईल का? जिथं तुमच्याकडे विकारच नाहीत, एकही विकार नाही तुमच्याकडे, तुमच्या मनामध्ये काहीच तयार होत नाही, तर अशा अवस्थेला तुम्ही रस म्हणणार का? हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आला. कारण की रस याचा अर्थच काय होता? हे तयार झालं पाहिजे. तयार काय झालं पाहिजे? हे विकार तयार झाले पाहिजेत, हे स्थायी भाव तयार झाले पाहिजेत. जोपर्यंत भक्ती रस होता तोपर्यंत ठीक होतं, बाबा जाऊ द्या, भक्ती रसाचं हे सगळं मांडता येतं. पण या भक्ती रसाला भाव तयार केला, स्थायी भाव बनवला, त्याचा विकास केला आणि त्याच्यातून शांत रस शोधला. तर शांत रस जर तयार झाला, एखादा माणूस, तुम्ही नाटक पाहायला गेले किंवा तुम्ही एखाद्या संतांचा अभंग ऐकला आणि तुम्ही एकदम शांत झाले, तुमच्या डोक्यात काहीच चालू नाही, तुम्ही एकदम प्लेन झाले, असं शक्य आहे का? तर भरत मुनींना असं सांगितलं की अजिबात शक्य नाही. हे भावना ज्या आहेत मनातल्या, यांचं चक्र सतत चालू राहणार आहे. मनोवैज्ञानिक सुद्धा सांगतात की तुम्ही सतत चक्रामध्ये असणार, तुम्हाला राग येणार, तुम्ही आनंदित होणार, तुम्हाला मत्सर वाटणार, तुमचे विचार नेहमी 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 डोक्यामध्ये चालू असतात. तुम्ही एकटे असा का 10 लोकांमध्ये असा, तुम्ही विचार नेहमी करत राहणार, विचार करत राहणार म्हणजे भावना सुद्धा तयार होत राहणार. आणि या भावना जशा तयार होत राहणार, तर ही शांत अवस्था नैसर्गिकरित्या प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला तुमच्या डोक्यातले विचार थांबवावे लागतील, तुमचे हे विकार थांबवावे लागतील. आणि हे थांबवणं, हा जो रस आहे, हा एक वेगळा आणि वेगळ्या पद्धतीचा रस मानला गेला. अनेक अभ्यासकांनी या शांत रसावर खूप आक्षेप घेतले, अनेकांनी याला अमान्य केलं, अनेकांनी सांगितलं नाही नाही, हे नैसर्गिक नसतं, जाणीवपूर्वक तयार केलं जातं. माणसाला शांततेची गरज असते. माणूस विचार करतो कुठंतरी मला शांतपणे भेटावं, निवांतपणा भेटावा, माझ्या डोक्यातले सगळे विकार निघून जावेत आणि मी शांत व्हावं. आणि म्हणून समाजातला एक गट
धार्मिक विधी करतो, आपण पाहतो ना, जेव्हा देवासमोर घरातल्या बाया बसतात किंवा माणसं बसतात तेव्हा कसं असतात ते, तुम्ही पहा, जे भक्ती करतात ते, बरं नाटकं करतात ते नाही, परंतु जे परमेश्वराच्या समोर बसतात ते काय प्रयत्न करतात की त्याच्या डोक्यात काहीही विचार येऊ नये, ते एकदम शांत बसावेत. आणि हे शांत बसावेत म्हणजे सगळ्या कटकटीपासून या सगळ्या कटकटीपासून ते बाहेर निघून जावेत. आणि म्हणून ह्या कटकटीपासून बाहेर जाण्यासाठी मग ते जप करतील, अनुष्ठान करतील, पूजा करतील, एखाद्या याच्यामध्ये जाऊन बसतील, मठामध्ये एखाद्या काहीतरी करतील, पण त्यांना याच्यातून बाहेर निघायचंय. आणि त्याच्यामुळे काही अभ्यासकांनी सांगितलं नाही शांत रस असतो म्हणजे माणसाच्या मनामध्ये ती भावना मूलभूत स्वरूपात असते, त्याला या सगळ्या गोष्टीपासून बाहेर निघायचं असतं. आणि म्हणून शांत रस सुद्धा असतो. भक्तिरस तर मान्यच केलं, भक्तिरस तर असतोच, काही प्रश्नच नाही, कारण की यांनी सिद्ध केलं संतांनी की भक्तिरस आहे. परंतु शांत रसाविषयी मात्र लोकांनी खूप आक्षेप घेतले, कारण की याच पठडीमध्ये त्यांनी याला बसवण्याचा प्रयत्न केला. पण इथं गंमत अशी झाली की या शांत रसासाठी कोणती रीती वापरावी, कोणते अलंकार वापरावेत, कशी वक्रोक्ती करावी, औचित्य कोणतं साधावं, ध्वनी कसा असतो, याची शास्त्रीय पद्धतीची मांडणी ते करू शकले नाही. आपण जेव्हा रसविचार पाहूत पुढच्या प्रकरणामध्ये, तेव्हा रसविचारामध्ये प्रत्येक रसाची एक सूत्र आहे. म्हणजे जर मला करुणा जर तयार करायची असेल किंवा शोक व्यक्त करायचा असेल तर मी कोणते अलंकार वापरावे, त्याच्यासाठी कोणते सोयीचे आहेत, कशा पद्धतीची वक्रोक्ती वापरावी, कशा पद्धतीची रीती वापरावी, हे या भरत मुनींना सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जसं गाईड असतो ना पुस्तकामध्ये धडे असतात, गाईडमध्ये काय असतं, तुमच्या गाईडमध्ये एक प्रश्न असतो, धडा नसतो, एक प्रश्न असतो, त्याचं उत्तर कसं लिहायचं ते दिलेलं असतं. अगदी त्याच पद्धतीनं भरत मुनींना काय केलं की हा रस आहे, बिभत्सता हा रस आहे. मग बिभत्सता रस तयार करण्यासाठी काय काय लागतं, मटेरियल तुम्हाला काय काय जमा करावं लागतं, तर त्याचा ठोक टाळा घेतला. तुम्ही हे घ्या, हा अलंकार घ्या, हा अलंकार घ्या, अशी वक्रोक्ती साधा, असं करा, असं करा, असं करा, आणि या पद्धतीने जा. म्हणजे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, पायरी 4, त्याच्यानंतर असं करा 5, नंतर 6, आणि इथं काय झाला, रस तयार झाला. कोणता? शृंगार रस तयार झाला किंवा बिभत्सता रस तयार झाला. आलं लक्षात? म्हणजे यांनी सगळ्या पायऱ्या सांगितल्या, आणि या पायऱ्या सांगितल्यामुळं शृंगारस कसा, म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही, त्या पायऱ्यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्या पायऱ्यामध्ये एक 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 गोष्ट त्यांनी जी सांगितली ती बसवायची. ते बसवलं की तुमचा शृंगारस तयार झाला. कोणीही वाचलं की त्याच्या मनामध्ये शृंगारसाची भावना निर्माण होण्याची शक्यता 50-60% तयार व्हायची. त्याचा चौकट त्यांनी आखून घेतली होती. आता अशी जी चौकट होती तशी चौकट भक्तीच्या बाबतीत शक्य होती, थोडीशी शक्य होती, पण या आधुनिक अभ्यासकांनी मांडलं, त्याच्यामुळे त्यांना या चौकटीमध्ये बसवणं शक्य झालं नाही. पण याला मान्यता भेटली थोडीशी भक्ती रसाला. पण भक्ती रसाचं रूपांतर जेव्हा भावामध्ये केलं आणि त्याचं रूपांतर जेव्हा शांत रसामध्ये केलं, तेव्हा मात्र याची फार मोठी अडचण आली, याच्यावर वादविवाद झाले. कारण की भक्ती करणं हा वेगळा प्रकार आहे आणि एकदम शांत होणं हा सुद्धा वेगळा प्रकार आहे. तर हे दोन्ही एकाच रसाचे एक स्थायीभाव आणि रस असा प्रकार आहे का? तो लोकांनी सांगितलं की नाही, हा काही स्थायीभाव नाही. भक्ती हा स्वतंत्र रस आहे आणि शांत हा सुद्धा स्वतंत्र रस आहे. भक्ती करण्याची, परमेश्वराविषयीची निष्ठा, परमेश्वराविषयीचा आदर, परमेश्वराविषयीची एकरूपता, हे या भक्तीचं काय आहे? स्थायीभाव आहे. परमेश्वराविषयीचं समर्पण ही या भक्तीचं स्थायीभाव आहे. तर शांत रस, या शांत रसाचा कोणता स्थायीभाव आहे? तर हा कोणताच स्थायीभाव नसलेला शांत रस आहे, निर्विकार. आणि मग हा निर्विकारपणा किती वेळासाठी असू शकतो? तर क्षणासाठी. 1 क्षण 2 क्षण. माणूस एकदम निर्विकार राहू शकतो का? शक्यच नाही. माणसाच्या मनामध्ये विकार हे तयार होणारच. आणि जो निर्विकार असतो, वेडा माणूस सुद्धा निर्विकार नसतो, त्याच्या मनामध्ये सुद्धा विकार चालू असतो, तो बडबडत असतो.
किंवा काहीतरी वेगवेगळ्या भावना प्रदर्शित करतो. तर निर्विकार ही स्थिती, माणसाच्या मनाची स्थिती शक्यच नाही हे मानसशास्त्र सांगतं. परंतु निर्विकार नसून सुद्धा या भावनेपासून मुक्ती मिळवण्यासाठी अगदी थोड्या वेळासाठी ही जी शांतता माणसाला आवश्यक असते, म्हणून यांनी शांत रस हा सुद्धा मान्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकीकडे हे साहित्य, पंडिती साहित्य, आणि दुसऱ्या बाजूला अभंग साहित्य. संत याच्यासाठी साहित्य निर्माण करणार नाहीत, तर कशासाठी तयार करतील? भक्तीसाठी आणि शांत रसासाठी तयार करतील, असं एक भूमिका मांडली गेली. तर भारतीय साहित्य विचारामध्ये आपण मध्ययुगीन काळापर्यंत आलेलो आहोत. कारण की हा जो काळ आहे हा प्राचीन काळ आहे. प्राचीन काळाच्या नंतर भारतीय साहित्यामध्ये हा संपूर्ण भारतीय साहित्य विचार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही भारतामध्ये कुठेही गेलात तर संस्कृत मधले जे ग्रंथ मांडले जातात याच्यासोबत आणखी प्राकृत परंपरा आहे, ती वेगळी आहे. आणखी त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत वेगळ्या, परंतु त्याचा फार चांगला अभ्यास आतापर्यंत झालेला नाही. त्यांच्यातले जे ग्रंथ आहेत साहित्य विचारातले, त्यांचा संदर्भ आणखीन आलेला नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण त्यांना थोडस बाजूला करूया. त्याच्यामध्ये आणखीन वेगळे रस आहे, त्याच्यामध्ये आणखी वेगळी साहित्यविषयक भूमिका आहे, तर तो भाग थोडासा वेगळा करूया. तर प्राचीन भारतीय साहित्य विचार, ज्याला आपण संस्कृतचं प्रातिनिधिक देतो, तो इथं आहे, रस विचार. आणि जेव्हा आपण मध्ययुगामध्ये येतो, मराठी भाषा जिथून सुरू होते ज्ञानेश्वरापासून, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा सांगितलंय की अमृतातेही पैजा जिंके. तर हा जो अमृतांना पैजा जिंकणारा जो भाग आहे, ऐसी अक्षरे रसिके मेळविन, तर अशी जी अक्षर तो मिळवते आहेत ते ज्ञानेश्वर, त्यांचा रस कोणता असेल? तर त्यांना हे पाहिजेत का? नाही. म्हणजे पंडिती कवीपेक्षा, दरबारातल्या कवीपेक्षा, महाकाव्य लिहिणाऱ्या कवीपेक्षा संत जे कविता लिहितात ती निश्चितच वेगळी आहे. आणि मग संत जर वेगळी लिहित असतील तर त्याचं प्रयोजन वेगळं असेल, त्याच्यातले रस सुद्धा वेगळे असतील. तर ते रस कोणते? तर दोन रस मांडले गेले, एक आहे भक्तिरस आणि दुसरा आहे शांत रस. भरपूर अभ्यासकांनी भक्तिरसाला मान्यता दिली, अनेक अभ्यासकांनी शांत रसाला मान्यता दिली. पण जेव्हा हे भक्ती आणि शांत दोघांना जोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मात्र तो अमान्य झाला. आणि म्हणून तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल त्याच्यामध्ये आवर्जून हे 8 रस आहेत, आणि त्याच्याशिवाय वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे रस आहेत. 9 रस सांगितले जातात. आपण पाहिले भरतमुनीने किती सांगितले तर रस? 8. आणि पुस्तकामध्ये किती असतात? 9 किंवा 10. आता हा 9वा रस एक तर भक्ती रस असेल किंवा शांत रस असेल, दोन्हीपैकी एक असेल, किंवा मग या दोन्हीला जोडून एकच रस तयार केलेला असतो. आलं लक्षात? मग म्हटलं जातं शांत हा रस आहे आणि भक्ती हा स्थायी भाव आहे. काही अभ्यासक सांगतात नाही, भक्ती हा रस आहे. काही लोक सांगतात नाही, शांत हा रस आहे. तर अशा पद्धतीनं काही पुस्तकामध्ये 10 रस असतात, काही पुस्तकामध्ये 9 रस असतात. तो पुस्तक लिहिणाऱ्याला काय वाटतं स्वतःला, त्यानं कुणाचा अभ्यास केलेला आहे, कोणत्या भूमिका तपासलेल्या आहेत, त्याला काय योग्य वाटतं त्याच्यानुसार त्यांनी लिहिलेलं आहे. पण भरतमुनीविषयी जेव्हा विचाराल तेव्हा भरतमुनीचे 8 रस आहेत. आणि हा जो एक रस आहे किंवा हे जे 2 रस आहेत हे कोणामुळे आलेले आहेत? तर संत साहित्यामुळे भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. आपण संत साहित्यामुळे मराठी भाषेमध्ये हा 9वा किंवा हा 10वा किंवा हा 9वा किंवा हा 10वा किंवा दोन्हीचं मिळून एक 9वा असा रस मान्य करत असतो. म्हणून पुस्तकामध्ये रस जरी 9-10 असले, बऱ्याच वेळेस 9च असतात, तरी आपण लक्षात ठेवायचं की भरतमुनीचे 9 रस नाहीत, भरतमुनीचे 8च रस आहेत. आणि त्या 8 रसामध्ये सुद्धा 4 महत्वाचे 4 गौण आहेत, ते आपण भरतमुनीच्या रस विचारामध्ये पाहूयात. तर अशा पद्धतीनं आपण प्राचीन पासून ते संत साहित्यापर्यंत आलो. आता संत साहित्य म्हणजे संत तुकारामांनी त्याच्यानंतर म्हणजे 16व्या-17व्या शतकापर्यंत आलो. याच्यानंतर भारतामध्ये इंग्रजांचा प्रवेश झाला. आणि भारतामध्ये जसा इंग्रजांचा प्रवेश झाला तसं इंग्रजांनी त्यांचे साहित्य विचार आपल्याकडे आणले, त्यांचं साहित्य आपल्याकडे आलं, त्यांचं लिटरेचर आपल्याकडे आलं. त्यांनी भारतामध्ये विद्यापीठ स्थापन केली. त्यांचं राज्य असल्यामुळं ते त्यांचे नाटकं पाहायचे इंग्रजीतले. युरोपमध्ये खूप समृद्ध परंपरा साहित्याची होती. ती आपल्या नंतरची होती का आपल्या आधीची होती हा प्रश्न इगोचा आहे, हा प्रश्न अहंकाराचा आहे की तू श्रेष्ठ आहेस का मी श्रेष्ठ आहेस.
अभ्यास करत असताना आपल्याला श्रेष्ठत्व पाहायचं नाहीये. आपल्याला काय पाहायचंय की भारतामध्ये हे असं असं होतं आणि आपण संतांकडून असे असे साहित्य घेतलेत, असं असं रस घेतलाय. हा रस आधुनिक तयार केला, लक्षात ठेवा. म्हणजे हे काय संतांनी सांगितलं नाही की मी या भक्ती रस करतो, अजिबात नाही. हा अगदी आधुनिक. म्हणजे जेव्हा आपण यांचा अभ्यास सुरू केला तेव्हा लोकांच्या डोक्यात आले की अरे नाही, यांचं सुद्धा वेगळं आहे, तर मग यांचं सुद्धा काहीतरी वेगळं करूया. तर असं आपण संत साहित्याचं आतापर्यंत हे सगळं संपलं. याच्यानंतर इंग्रज जेव्हा आले तेव्हा इंग्रजांकडून आपण त्यांचं लिटरेचर वाचलं, त्यांचं साहित्य वाचलं, त्यांच्या कविता वाचल्या. त्या आपल्यापेक्षा वेगळ्या होत्या, त्या आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने लिहिल्या जात होत्या. त्यांचा अभ्यास सुद्धा ते वेगळ्या पद्धतीनं करायचे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा आपल्याला शिकवायला सुरुवात केली तेव्हा स्वाभाविकपणे झालं की हे जे सगळं साहित्य विचार होतं आणि याच्यावर आधारित जे साहित्य होतं, म्हणजे महाकाव्य असतील, अभंग असतील किंवा पंडिती कवी असतील, हे सगळं साहित्य, शाहिरी, पोवाडे, लावणे, हे जे सगळं आहे हे सगळं बाजूला गेलं, हे सगळं निघून गेलं. साहित्य विचार पण निघून गेला आणि त्याच्यावर आधारित साहित्य सुद्धा संपलं. आणि कोणतं साहित्य आलं तर आपल्याकडे आलं इंग्रजी साहित्य. पण हे सगळं साहित्य काही इंग्रजी नव्हतं. म्हणजे इंग्रजांकडे इंग्रजीमध्ये स्वतःच काही साहित्य विशेष नव्हतं. आपण जर इंग्रजी म्हणत असलो, इंग्रजीतून ते आलं, त्या भाषेतून ते आलं, परंतु त्या भाषेत ते तयार झालेलं नव्हतं. ते वेगवेगळ्या भाषेमध्ये तयार झालं होतं. कोणी इटलीमध्ये तयार झालं होतं, कोणाचं फ्रान्समध्ये तयार झालं होतं, कोणाचं वेगवेगळ्या युरोपमध्ये जे काही, युरोप, अमेरिका, त्याच्यामध्ये जे काही साहित्य तयार झालं होतं ते सगळं इंग्रजीमध्ये यायचं, भाषांतरित होत. आणि ते इंग्रजी म्हणून आल्यामुळं आपण त्याला इंग्रजी साहित्य न म्हणता काय म्हणतो, पाश्चात्य साहित्य. पाश्चात्य म्हणजे हा दिशा आहे. आता भारताच्या पश्चिमेकडे, मुंबईच्या बाजूला, मग इथं आफ्रिका खंड सुद्धा आहे पाश्चात्य म्हटल्यानंतर. तर तो आफ्रिका खंड नाही. पाश्चात्य आपण जसं असं म्हणतो तेव्हा युरोपियन साहित्य असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्याला पौर्वात्य म्हटलं जातं आणि यांना पाश्चात्य. म्हणजे पूर्वेकडचे लोक, भारतीय लोक, आणि पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडचे लोक. मध्ये आफ्रिका खंडाचा काही त्यांचा उल्लेख नाहीये. तर हा जो पाश्चात्य आणि युरोपियन नावाचा प्रकार आहे, तो सुरुवातीला आपण पाश्चात्य साहित्य म्हणतो. काही पुस्तकामध्ये तुम्हाला पाश्चात्य साहित्य विचार, अनेक पेपरमध्ये पाश्चात्य साहित्य विचार येतो. पाश्चात्य म्हणजे भारताच्या पश्चिमेकडे असलेले जे युरोपियन देश आहेत, ते युरोपियन देश यांचं साहित्य याच्यामध्ये येतं. याला इंग्रजी साहित्य असं सुद्धा म्हणतात. इंग्रजी साहित्य का? कारण की हे जे साहित्य आहे, पाश्चात्य किंवा युरोपियन साहित्य, ते इंग्रजीच्या माध्यमातून आपल्याकडे आलं. इंग्रजी या भाषेतून भारतामध्ये आलं आणि याच्यामुळे काय म्हणतो आपण, युरोपियन साहित्य असं म्हणतो. तर या युरोपियन साहित्याचं स्वरूप, या युरोपियन साहित्यामध्ये असलेलं साहित्यविषयक संकल्पना आता आपण पाहणार आहोत.